मुलांच्या टिफिनला आपण रोज पोळी भाजी देतो आणि मुलं भाज्या खायला कंटाळा करतात. आणि आपण जी आज रेसिपी सांगणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती आहे कडधान्याचे थालीपीठ, जे पौष्टिकसुद्धा आहेत. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हेल्दी अशी रेसिपी आणि घरातल्या साहित्यात होते. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि या कडधान्यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी रेसिपी मुलांना करून द्या. कशी बनवायची आहे ते बघूया आपण. त्यासाठी मी घेतलेले आहे कडधान्य मिक्स, थोडेसे मोड आलेले आहे याला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही कडधान्य घेऊ शकता. मी घेतले आहे चवळी, वाटाणा, मूग, मसूर, राजमा, चणे, मटकी, वाटाणे आणि चवळी ही सर्व कडधान्य घेतलेली आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे, लसणाचा गाठा, थोडीशी कढीपत्त्याची पाने, थोडेसे धने, हे सर्व मी कच्चंच घेतलेलं आहे. जिरं घेतलं आहे थोडंसं. आणि आता हे सर्व आपण वाटून घेऊया बारीक. अशा पद्धतीने याची मस्त अशी पेस्ट बनवली आहे, म्हणजे चव एक नंबर लागते आपल्या थालीपीठाची. आता एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच भांड्यामध्ये आपल्याला कडधान्यसुद्धा वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे याला जो मसाला लागलेला आहे तो सर्व कडधान्यामध्ये येतो. सर्व टाकून घेतलेले आहे आणि खूप बारीक नाही वाटायची आणि जाडसरसुद्धा नाही ठेवायची आपल्याला. अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे. पाण्याचा वापर न करता वाटले आहेत मी. आणि ती सर्व कडधान्य आता आपण या मिश्रणामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व आता कडधान्य काढून घेते आहे. कडधान्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचे प्रमाण खूप असते, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खाणे खूप उत्तम असते. आता हे सर्व कडधान्य मी वाटून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये टाकायचा आहे एक कापलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा वापरू शकता, पालेभाज्या. आणि आता यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद आणि तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आणि थोडीशी तीळ टाकायची आहे. तीळ ऑप्शनल आहे, पण टाकल्यानंतर चव खूप छान लागते. आणि हे सर्व साहित्य आपण असं मिक्स करून घेऊया. एकजीव करायचं आहे सर्व. आणि पाण्याची गरजसुद्धा नाही आपल्याला हे भिजवण्यासाठी. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही 2-3 चमचे पाणी यामध्ये टाकू शकता. आजकाल मुलांना बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड जास्त आवडू लागले आणि असे पौष्टिक जर पदार्थ दिले मुलांना तर बाहेरचं खाण्याचा थोडासा विसर पडतो मुलांना. आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप असं चांगलं असतं हे पौष्टिक देणं मुलांना. आता हे छान प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटे हे झाकण ठेवू शकता आणि नसेल वेळ तर तुम्ही लगेच याचे थालीपीठं बनवू शकता. मी 10 मिनिटे झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटानंतर छान पीठ भिजलं गेलेलं आहे. आता लगेच आपले थालीपीठ आपण तयार करून घेऊया. पुन्हा एकदा मी असं मळून घेते, एकजीव करून घेते. आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे थोडासा ओला करून, त्याच्यावर मी थालीपीठ थापणार आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही थापू शकता. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही. आणि जेवढं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्यायचा आणि असं थापायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने खूप छान लागतात थालीपीठ, शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत मंडळी. आणि थोडंसं थापून झाल्यानंतर यावरती आपण तीळ टाकूया, म्हणजे एकदम असे छान खमंग असे थालीपीठ आपले तयार होतात. तिळामुळे वेगळीच एक चव येते त्याला. सर्व बाजूने टाकूया आणि नंतर पुन्हा थोडंसं आपण हे थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठ आपले थापून झालेले आहे आणि आता याला मध्ये आपण छिद्र पाडूया, म्हणजे छान असं भाजतं सर्व बाजूने. छिद्रसुद्धा आता आपले अशा पद्धतीने पाडायचे आहे सर्व बाजूने. आणि आता थालीपीठ आपलं तयार झाले आहे. भाजण्यासाठी आपण तवासुद्धा इकडे गरम करायला ठेवला होता मी. यावरती आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊया आणि सर्व बाजूने तेल पसरून देऊया आपण. आणि लो फ्लेमवर छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आपल्याला. अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आणि कापड असं उलटं करायचं आहे यावरती, म्हणजे अलगद असं टाकलं जातं, मोडत अजिबात नाही. अशा पद्धतीने याच्यावर टाकून दिलेलं आहे मी. आणि वरच्या साईडने आपल्याला तेल टाकायचं आहे. जिथे आपण छिद्रे पाडले त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, म्हणजे खमंग भाजतं. आणि थोडंसं याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला अशा कडालूच करून घ्यायच्या आहे आधी आणि नंतर पलटी करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं खालच्या साईडने छान असं भाजलं गेलेलं आहे. आपल्याला लो फ्लेमवर भाजायचं आहे, म्हणजे खमंग भाजतं. अशा पद्धतीने थोडं प्रेस करायचं आहे, म्हणजे छान खरपूसपणा त्याला येतो. अजून एकदा आपण असं पलटी करूया. पाहू शकता खालच्या साईडने खमंग भाजलं गेलेलं आहे. अजून एकदा आपण छान असं भाजून घेऊया आणि आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे मंडळी. खमंग असं एकदम पौष्टिक कडधान्याचं थालीपीठ. मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा.
तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशाच मस्त छान पौष्टिक हेल्दी टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।